श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी कृपेने तुम्ही सर्व व्यवस्थित असाल अशी स्वामीचरणी प्रार्थना करते. द लॉर्ड दत्तात्रय संप्रदाय या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. जर तुम्ही नवीन स्वामी सेवेकरी असाल तर द लॉर्ड दत्तात्रय या संप्रदाय या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या चॅनलवरती तुम्हाला दत्त संप्रदायातील जे काही देव आहेत, जसं की दत्त महाराज, श्रीपाद श्रीवल्लभ, शिर्डीचे साईबाबा, शेगावचे गजानन महाराज यांच्याबद्दल माहिती सांगण्याचा मी छोटासा प्रयत्न करत आहे. त्याबरोबर लोकांना आलेले दत्त संप्रदायातील देवांचे अनुभवही सांगण्याचा मी छोटासा प्रयत्न करत आहे. जर तुम्हाला त्यांचे काही अनुभव आले असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा. तर काल मी व्हिडिओ बनवला होता परमपूज्य गुरु माऊली यांच्याबद्दल. जसं की मी तुम्हाला बोलले होते की मला एवढा अजून काही माहिती नाही आहे परमपूज्य गुरु माऊलींबद्दल, पण एका ताईंनी त्यांचा एक्सपिरियन्स सांगितला, त्यामुळे मी काल त्यांचा व्हिडिओ अपलोड केला. तर आज मला आणखी एक एक्सपिरियन्स सांगण्यात आला एका ताईंकडून. परमपूज्य गुरु माऊली हे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. याचा आणखी एक अनुभव त्या ताईंनी सांगितला. त्या ताई सांगतात की त्यांना पायाचा प्रॉब्लेम होता, म्हणजे दोन्ही पायांचा खूप प्रॉब्लेम होता. त्यांना डॉक्टरांनी सर्जरी हा शेवटचा ऑप्शन सांगितलेला होता आणि पायाची सर्जरी करण्यासाठी ताई सांगतात की त्या गुरुचरित्राचं पारायण त्यांनी केंद्रात लावलं होतं आणि त्यांना उठता बसता खूप जास्त त्रास होत असे. तर एक पारायणाचा साधारण दुसरा दिवस असेल आणि ताई स्वामींना म्हणतात, स्वामींच्या फोटोसमोर, स्वामी मला एकदा नीट करा, मला उठता बसता त्रास होतोय, पुढच्या गुरुचरित्राच्या पारायणापर्यंत मी नीट झाले पाहिजे असं ताई म्हणतात. आणि काम काय माहीत नाही, ताई सांगतात की समोर औदुंबराच्या झाडाकडे बघून ताई म्हणतात की स्वामी मी ह्या औदुंबराच्या झाडाखाली बसून 108 स्वामी चरित्राचं पारायण करेल, पण तुम्ही मला यातून मार्ग दाखवा. ताई सांगतात त्यांचे साधारण 6 पारायण झाले असतील स्वामी चरित्र सारामृताचे. ते मुंबईमध्ये अचानक योग आल्यामुळे जातात आणि ते डॉक्टरांकडून चेकअप करतात. तर डॉक्टर पण सर्जरी साठी त्यांना सजेस्ट करतात आणि ते हॉस्पिटल खूप मोठं आणि नामांकित हॉस्पिटल आहे मुंबईमधलं, ज्याचं नाव आहे हिंदुजा हॉस्पिटल. तर ताई सांगतात की मला स्वामींनी एवढा छान मार्ग दाखवला, इतके कॉन्टॅक्ट दिले की मी सहज त्या हॉस्पिटलमध्ये आणि चांगल्या डॉक्टरचे अवेलेबल करून दिले. आणि इथले त्यांचे जे गावचे डॉक्टर होते ते बोलत होते सर्जरी करू नका, वाचू शकत नाहीत, कारण सर्जरी डिफिकल्ट होती ती. आणि त्या डॉक्टरांचं म्हणणं पण बरोबर होतं की त्या सर्जरीमध्ये भरपूर अशा केसेस घडलेल्या होत्या की ती सर्जरी करताना भरपूर लोक जागेवर जात होते. पण ताई म्हणतात की माझ्याकडे काही ऑप्शन नव्हता, खूप जास्त त्रास होत होता आणि माझे औदुंबराखालचे स्वामी चरित्राचे पारायण चालूच होते. आणि एक दिवशी मंदिराच्या शेजारच्या ताई येतात आणि बोलतात तुम्ही एकदा गुरु माऊलींना का भेटून येत नाहीत बरं. तर ताई म्हणतात की ताईंचं तसं कनेक्शन नव्हतं, त्यांना त्या स्वामी सेवेकरी जरी असल्या तरी त्यांनी गुरुमाऊलींबद्दल फक्त ऐकलेलं होतं. ताई बोलल्या की स्वामी पाहून घेतील आणि साधारण 28 स्वामीचरित्र झाल्यानंतर ताईंची सर्जरी व्यवस्थित झाली. आणि सर्जरीच्या दुसऱ्या दिवशी साधारण दुपारी 3 वाजता ताई सांगतात की त्यांच्या स्वप्नामध्ये खूप मोठी पांढऱ्या कलरची गाडी आणि पांढरे शुभ्र कपडे घातलेली एक व्यक्ती आली आणि ती व्यक्ती गाडीमधून उतरली. आणि ताई म्हणतात की मी स्वप्नामध्ये म्हणते अरे या व्यक्तीमुळं तर मी वाचले. आणि ताई पुढं म्हणतात ही व्यक्ती दुसरी कोणी नसून स्वप्नामध्ये मी म्हणत होते की अरे हे तर गुरु माऊली नाही आहेत, हे तर श्री स्वामी समर्थ महाराज आहेत आणि यांनीच मला ऑपरेशनमधून वाचवलं. तर ताई सांगतात की हा माझ्यासाठी खूप मोठा अनुभव होता. अजूनही मी प्रत्यक्षात गुरु माऊलींना भेटले नाही आहे, पण हा दृष्टांत मला ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजता पडला. त्यामध्ये की असं दाखवलं की
गुरुमाऊलींमुळं मी वाचले गेले आणि त्याबद्दल मी स्वामींचे आणि गुरुमाऊलींचे खरंच आभार मानते असं ताई म्हणत होत्या. आणखी ताईंचं असं म्हणणं झालं की त्या दृष्टांतावरून ताई सांगू इच्छितात की परमपूज्य गुरुमाऊली हे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. तर ताईंच्या शब्दातला हा सुंदर अनुभव तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आणि तुम्हालाही गुरुमाऊलींच्या बाबतीत काही अनुभव आले असतील, त्यांनी काही सेवा दिल्या असतील आणि त्या सेवेतून तुम्हाला अनुभव आले असतील तर ते या यूट्यूब चॅनेलच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की शेअर करा. तसं तर माझा पण आणखी गुरुमाऊलींना पाहण्याचा किंवा भेटण्याचा योग नाही आला, पण कदाचित गुरुमाऊलींची इच्छा असेल तर तो पण लवकर यावं. आणि मी ऐकले, आणखी भरपूर ताईंचे अनुभव ऐकलेत, त्यांचं कार्य ऐकले, भरपूर असे कार्यक्रम ते राबवत असतात. जसं की सध्या गरिबांसाठी मोठं हॉस्पिटल उभारण्याचं काम चालू आहे. आणखीन सांगायचं गेलं तर तिथे सेवा दिली जाते आणि ती पण विनामूल्य दिली जाते दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये. आणि फक्त जिथे गुरुमाऊली राहतात तिथेच नाही, पण ऑल ओव्हर महाराष्ट्र स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये तुम्हाला 1ही रुपया न घेता निशुल्क सेवा दिली जाते. तर तुम्ही कोणालाही 1 रुपये न देता मंदिरातून सेवा घेत चला आणि तुमचे प्रश्न सोडवत चला. आणि तुम्हा कोणाला आणखी काही गुरुमाऊलींबद्दल अनुभव असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. कसं असतं ना, बोलणं सोपं असतं पण देवाला पूर्ण जीवन समर्पित करणं हे खूप अवघड असतं. आणि जे खरे लोक असतात, म्हणजे जे खरंच देवांचा अंश असतात, त्या लोकांना मी सलाम करते की ते एवढं समाज प्रबोधनाचं कार्य करतात. जसं की गुरुमाऊली स्वतः खूप समाज प्रबोधनाचं कार्य करतात.